हे व्हॉट्सअप पीपल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे गणपती विसर्जन. आपले बाप्पा जाणार आहेत त्यांच्या घरी. तर दुःख तर वाटतंय, कारण 5 दिवस 7 दिवस 10 दिवस जेवढे पण दिवस बाप्पा आपल्या घरात किंवा मंडपात होते तेव्हा खूप भारी वाटायचं. ते दिवसच काही वेगळे होते. बट आता काय करणार, जर बाप्पा आता गेले तरच पुढच्या वर्षी येतील. सो वाईट तर वाटतं आहे, पण आता काय आपण करू नाही शकत त्याला. तर आज विसर्जन आहे. आणि खेतवाडीचं सांगायचं आहे, ॲक्च्युली खेतवाडीचं आम्ही जाणार होतो, म्हणजे मी जाणार होतो, पण थोडा इश्यू झाला की कारण माझ्या गावाला माझी चुलत आजी आऊट झाली. सो त्यामुळे नाही होऊ शकलं दर्शन, खेतवाडीत जाऊ नाही शकलो. बट काही नाही, यावर्षी तर नाही झालं तर पुढच्या वर्षी नक्की. आता हा ब्लॉग एन्जॉय करा. म्हणजे मी संध्याकाळी जाणार आहे, पण दुपारी यासाठी बनवतो कारण ऊन बघा किती मस्त येते चेहऱ्यावर, तर तरी क्वालिटी चांगली देतं. तर म्हणून मी आत्ता हे इंट्रो बनवतो आहे. सो आपण संध्याकाळी जाऊ. विसर्जन कसं काय वाईट ऑब्व्हियसली सर्वांनाच वाटतंय, पण आता जे आहे ते आहे. हे बाय विरारचा महाराजा ना भावा. सोबत आपला गंगाराम भाऊ पुण्यावरून खास आलाय. आणि आपला वैभव भाऊ आणि आपला समोर आहे विरारचा महाराजा. आता एवढी गर्दी आहे इकडे रोडला, मला काय सांगू. आता आपण जातोय गुप्तपाड्याच्या विघ्नार्थाजवळ. पाठी होता गरिबांचा राजा. हो हो, गाडे भाऊ, हिमांशू भाऊ मेंबर नवीन ॲड झालेत आपल्यासोबत. हो हो, आणि आपले 2 जुने मित्र आता चालूच आहेत पुढे. सम्राट आहे, गरिबांचा राजा कुठे आहे?
आले आपलेच आहेत. मस्तपैकी मित्रांनो आता आम्ही विसर्जन करतो. आता आमच्या जातो विसर्जन करतोय नाही, विसर्जनचं बघायला चालले. आता आम्ही जातोय, अर्ध तुम्हाला दाखवलं. आता आम्ही आमच्या जीवदानी नगरचा राजा जो आमच्या एरियातला आहे तिकडे चाललाय. आणि आपला उदू भाऊ पण आहे, आपले मित्र पण आहेत आपल्यासोबत. आपला आलेले खास पुण्याहून खास आपले विसर्जन बघायला आलेले गंगाराम पेडणेकर, अरे सॉरी गंगाराम कोले आपल्या सोबत आहेत. आणि हा काय तर आणि ब्लॉग अजून कंटिन्यू करा. मी जास्त बोलू नाही शकत, फक्त दाखवेन तुम्हाला. मजा येणार आहे, पूर्ण बघून टाका. ब्लॉग भारी आहे. आणि लास्टला विसर्जन पण आहे, ते पण बघून जावा. आमचं गावचं 5 पायरीचा राजा. जय श्रीराम. भारत का बच्चा बच्चा. तर आता खूप भूक लागली होती म्हणून घरी जेवायला आलो आहे. आणि खूप रस्त्याला खूप गर्दी पण आहे. सो आम्ही परत जाणार आहे. आता डायरेक्ट तलावात जेव्हा गणपती विसर्जन करणार तेव्हा आम्ही डायरेक्ट तिकडेच जाऊ. सो ते पण बघा. अजून ब्लॉग खूप बाकी आहे, इंटरेस्टिंग आहे पुढे. आणि खूप वाईट वाटतं असं बघताना की आपले बाप्पाचं विसर्जन होतं आहे. बट काय नाही, पुढच्या वर्षी येणारच आहे आपले बाप्पा परत. सो आता आपण आपल्या काळजावर दगड ठेवून जाऊ तिकडे विसर्जन. तुम्हाला दाखवतो की विरारचे गणपती कसे तलावात विसर्जन करतात. कारण आमच्या इकडे समुद्र वगैरे म्हणजे आहे, पण समुद्रात नाही करत, तलावात विसर्जन करतात मोठे मोठे गणपती. सो ते आपण आता पुढे बघूया. चला. फुकटचा ज्यूस आम्ही पितोय.
तराफा तयार ठेवा. तराफा हो हो काढून लगेच दुसरा येतोय. हे माट्याने झाले आहेत का? आणि ते आपला माट्या भाऊ इकडे बघ. माट्या आपला माट्या भाऊ बघा गरीबासारखा आलाय वडापावायला. त्याचं लाचारीसारखं तोंड बघून वडापाव दिला एका मंडळाने. आता आम्ही वर जातोय स्काय वॉकवर. हे बघा इकडे पूर्ण विसर्जनचा चालू आहे. आता वरतून आम्ही बघतो कारण इकडे खूप गर्दी आणि आतमध्ये जायला देत नाही तलावात. आता आपण वर जाऊन बघतो. हा बघा भिकारी ह्याचं तोंड बघा गरीबासारखं. याला दिला वडापाव. आणि बाकी मगाशी मंडळी आहे एक नवीन आलाय आहे तर जुनेच आहेत. हे चल बा पटपट. कोंदडा भाजी इकडे दिसत ब्लॉगवर बघा. विरारचा महाराजा सर्वांचा राजा. विरारचा महाराजा 16 वर्षाच्या नवतरुण राष्ट्रपती 16 वर्ष. गणपती बाप्पा मंगलमूर्ती 50 वर्ष. बस 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 बस. कृपया आपण सहकार्य करा. त्याचा तापा आहे. आपल्याकरता ते दिवस रात्र जगत आहेत. आपल्या बाप्पाचं विसर्जन व्यवस्थित होण्याकरता ते आपल्याला मदत करत आहेत. कृपया त्यांना सहकार्य करा. कोकणात जायला रस्ता द्या. इथे नाही नरम पुढे येऊन जातात. पुढे येऊन जातात. चल
आपल्याबद्दल फक्त पिकअप करा तुमची मूर्ती, फक्त पिकअप करा. तर मित्रांनो आता वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. मी काल रात्री लेट घरी आलो होतो, म्हणजे 3 वाजता आलो, तर त्याच्यामुळे मला ब्लॉग एंड करायला भेटला नाही, डायरेक्ट झोपून गेलो मी. तर असं होतं आपलं विरारचं गणपती विसर्जन. तर जेवढं मी तुम्हाला दाखवू शकलो तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आणि ह्या टायमाला तुम्हाला तर माहिती असेल प्रत्येकाला, ह्या टायमाला फक्त आपल्या मनात एकच असतं की बाप्पा चालले. तर जास्त काय आपण विचार नाही करत त्यावेळेला. सो असं होतं कालचा दिवस होता, 1 वर्षांनी परत बाप्पा येणार, तर ते एक वेगळंच फिलिंग असतं. सो काय नाही, तर असं होतं विसर्जन ब्लॉग. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे ब्लॉग्स येणार तुमच्या भेटीला असेच, आणि प्रेम द्या थोडंसं. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.